नमस्कार. काल MHT-CETचा PCM या ग्रुपचा निकाल लागला. यावेळेस PCB आणि PCM या दोन्हींच्या एक्झाम या 2 अटेम्प्टमध्ये CET सेलकडून घेण्यात आलेल्या होत्या. आता या दोन्ही अटेम्प्टपैकी ज्या अटेम्प्टमध्ये विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त मार्क्स मिळतील ते मार्क्स हे कॅप राऊंडसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. आता काल PCMचा जो निकाल लागला त्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आणि मेसेज आलेले आहेत की आम्हाला जे पर्सेंटाईल मिळालेले आहेत ते खूप कमी आहेत. मार्क्स तर खूप जास्त मिळण्याची अपेक्षा होती, पण अपेक्षेपेक्षा फारच कमी मार्क्स मिळालेले आहेत. त्या संदर्भात आता काही करता येईल का, त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. आणि पर्सेंटाईल या दोन्हींमध्ये काय फरक आहे हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. तर सगळ्यात पहिल्यांदी एक निकाल आपल्यासमोर आहे तो आपण बघू. एका विद्यार्थ्याचा तो निकाल आहे. त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये ज्या विद्यार्थ्याला 52.15 पर्सेंटाईल मिळालेले आहेत. आता याचा सरळ अर्थ असा असतो की 52% स्टुडंट असे आहेत की ज्यांना या विद्यार्थ्यापेक्षा कमी मार्क मिळालेले आहेत. किंवा केमिस्ट्रीमध्ये 69 पर्सेंटाईल म्हणजे 69% स्टुडंट असे आहेत की ज्यांना कमी मार्क मिळालेले आहेत या विद्यार्थ्यापेक्षा. मॅथमॅटिक्समध्ये 25% स्टुडंट असे आहेत की ज्याला याच्यापेक्षा कमी मार्क मिळालेले आहेत. आणि टोटल जे मार्क्स आहेत 38 पर्सेंटाईल, तर 38% स्टुडंट या विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. मग आता पर्सेंटाईल हे कसं काढलं जातं, मग पर्सेंटाईल कसं काढायचं, तर त्याच्यासाठी एक आपण एक्झाम्पल बघू. तुमच्यासमोर एक स्क्रीन दिसते. त्याच्यात PCMमध्ये PCMचे जे मार्क्स होते ते गणित मॅथमॅटिक्स या विषयाला 100 मार्क्सचा पेपर होता. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा 50-50 असे 200 मार्क्सची एक्झाम झाली. आता आपण उदाहरण घेऊ की त्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला 200 पैकी 150 मार्क्स मिळाले. पण त्याचे जर पर्सेंटेज काढले तर ते येतील 75%. पण पर्सेंटाईल हे वेगळे असतील, कारण पर्सेंटाईल काढण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. मग पर्सेंटाईल म्हणजे नेमकं काय, तर त्याचं एक थोडक्यात आपण बघू. मग पर्सेंटाईल म्हणजे काय, तर तुम्ही ज्या शिफ्टमध्ये एक्झाम दिलेली आहेत त्या शिफ्टमध्ये इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेच्या प्रमाणात तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते प्रमाण म्हणजे पर्सेंटाईल. आता हे पर्सेंटाईल कशासाठी केलं जातं, तर ती एक नॉर्मलायझेशनची प्रक्रिया आहे जी CET सेलकडून राबवण्यात येते. मग आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तर जेव्हा एखादी परीक्षा खूप मोठी असते तेव्हा ती एकाच वेळी न घेता वेगवेगळ्या दिवसात आणि वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये घेतली जाते. आता होतं काय, एखाद्या शिफ्टचा पेपर हा खूप सोपा येतो तर दुसऱ्या एखाद्या शिफ्टचा पेपर खूप अवघड येतो. अशा वेळी सोप्या पेपरच्या शिफ्टमधील विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील आणि ज्याचे अवघड पेपर आहे त्याचं नुकसान होईल. हाच भेदभाव दूर करण्यासाठी नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वापरला जातो. आता नॉर्मलायझेशन करण्यासाठी काय केलं जातं, तर नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तर पर्सेंटाईल काढले जातात. आता पर्सेंटाईल म्हणजे काय, तर त्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. पर्सेंटाईल इज इक्वल टू तुमच्यापेक्षा कमी किंवा समान गुण मिळवलेले जे विद्यार्थी आहेत डिवायडेड बाय एकूण स्टुडंट्स, एकूण विद्यार्थी मल्टिप्लाय 100. तर फॉर एक्झाम्पल तुमच्या शिफ्टमध्ये एक्झाम देणारे 1,00,000 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 99,000 विद्यार्थी हे तुमच्यापेक्षा कमी किंवा सारखे गुण मिळालेले आहेत. मग तुमचे पर्सेंटाईल किती येतील, तर 99 पर्सेंटाईल. किंवा अजून एक उदाहरण बघू. तुम्ही ज्या सत्रात एक्झाम दिली त्या सत्रात 10,000 विद्यार्थी आहेत. 10,000 पैकी 9,500 विद्यार्थी हे तुमच्या इतकेच गुण किंवा तुमच्यापेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. तर तुमचे पर्सेंटाईल येतील 95 पर्सेंटाईल. म्हणजेच काय, तर तुमच्यापेक्षा 500 विद्यार्थी म्हणजेच 5% विद्यार्थी हे तुमच्या पुढे आहेत आणि 95% विद्यार्थी हे तुमच्यापेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. तर या पद्धतीने पर्सेंटाईल काढलं जातं. हे आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल. मग आता या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं, किंवा ह्या पर्सेंटाईल जर तुम्हाला असं वाटत असेल की हे पर्सेंटाईल तुमचे खूप कमी आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता. जर पर्सेंटाईल तुम्हाला कमी वाटत असतील तर सगळ्यात पहिल्यांदी तुमच्याकडे तुमची आन्सर की असणं आवश्यक आहे, जी तुम्ही आधीच जर डाउनलोड केलेली असेल तर CET सेलला तुम्ही एक कंप्लेंट नोंदवू शकता. ती कंप्लेंट नोंदवून तुमची आन्सर की त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावी लागेल आणि जर तुम्हाला जास्त मार्क्स मिळत असेल तर ते तुम्हाला वाढून मिळेल.
पण याच्यासाठी कंपल्शन आहे की तुम्ही तुमची आन्सर शीट आधीच डाउनलोड केलेली पाहिजे. जर आधी डाउनलोड केलेली नसेल तर तुम्हाला हे ग्रीव्हियन्स ती कंप्लेंट टाकता येणार नाही आहे. मग आता ठीक आहे, तुम्हाला जे मार्क्स मिळाले त्या मार्क्सनुसार तुम्हाला कॅप राऊंडमध्ये कोणतं कॉलेज मिळू शकतं याचा तुम्ही विचार इथून पुढे करायला पाहिजे. आता श्री आय टी सोल्युशन्सच्या माध्यमातून आपण कॅप राऊंडचे फॉर्म भरतोच आहे. मग कॅप राऊंडमधून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळायला पाहिजे याच्यासाठी श्री आय टी सोल्युशन्सनी एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. तुमचे जे पर्सेंटाईल आहेत ते टाकून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे त्याच्या थ्रू बघू शकतात. ती मदत आम्ही तुम्हाला करणार आहे. मित्रांनो, कॅप राऊंडचा फॉर्म आणि त्याच्यानंतरचा प्रेफरन्स फॉर्म हा योग्य पद्धतीने भरणं खूप महत्वाचं आहे. जर त्याच्यात थोडीशीही चूक झाली तर तुम्हाला हवं ते कॉलेज मिळणार नाही. मागच्या वर्षी ज्यांना खूप चांगले मार्क आहे त्यांना पाहिजे तसं कॉलेज मिळालं नव्हतं आणि ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना सुद्धा बरं कॉलेज मिळून गेलं होतं. आणि याचं कारण म्हणजे कॅप फॉर्म. तो जर तुम्हाला योग्य पद्धतीने भरायचा असेल तर योग्य मार्गदर्शनासह आणि व्यवस्थित अचूक फॉर्म भरण्यासाठी श्री आय टी सोल्युशन्सला संपर्क साधा. धन्यवाद.